रेडी। आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी मी आलेलो आहे। जिल्हा पुरवठा कार्यालयात ज्या पद्धतीचे भ्रष्टाचार समोर आलेला आहे, माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान करून व शासनाची फसवणूक करून जिल्हा पुरवठा कार्यालयातील व धान्य वितरण अधिकारी कार्यालयातील तत्कालीन अव्वल कारकून व लिपिक यांनी व जो केरोसिन परवाना वारस होता यांनी संगनमताने केरोसिन परवाना वारसाच्या पत्नीच्या नावे चुकीची नोंद घेऊन शासनाची फसवणूक केलेली आहे। त्या संदर्भातील सर्व पुरावे हे माहिती अधिकारातील कागदपत्रामध्ये आढळून आलेले आहे व याची पुष्टी माननीय धान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली व त्या अनुषंगानेच माननीय धान्य वितरण अधिकारी साहेबांनी तत्कालीन अव्वल कारकून लिपिक यांच्यावरती शिस्तभंग कारवाईचा ठपका ठेवून कारवाईसाठी प्रस्ताव 10/10/2024 रोजीच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठवलेला आहे। मात्र या प्रकरणात अद्याप कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई होताना अद्याप आढळून येत नाही आहे। तसेच वरिष्ठांच्या आदेशाला आज पण झुगारण्याचं काम जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून करण्यात येत आहे। विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सुद्धा जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे व नाराजी व्यक्त करीत त्वरित कारवाईच्या सूचना देण्यात येऊन सुद्धा यावरती अद्याप कारवाई झालेली नाही। त्याच धरणे आंदोलन करण्यासाठी येत्या 30 तारखेला गोल क्लब मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात